तुम्ही आमच्यापर्यंत आले, आमच्यासाठी आम्ही नगरपालिकेचे प्रतिनिधी आहे. नगरपालिकेच्या डिमांड पण त्या होऊ शकते. तुम्ही म्हणते ते याचं पण ते पत्त्याचं आम्हाला एक गरीब आज प्रत्येकाची प्रत्येक गोष्टीसाठी गेलं की त्या स्लिपवर अतिक्रमण प्रत्येक गोष्टी अडून राहिली आहे. लोकांना कुठल्या सुविधा भेटून नाही राहिल्या. आज तुम्ही घरकुलाचंच मला सांगा, मी आज घरकुलासाठी लोकांचं मी स्वतः तुमच्याकडे फॉर्म दिले, पण त्याच्यामध्ये एकच कुठलं कारण होतं की अतिक्रमण आहे, वीज नाही आहे म्हणून त्यांना मिळत नाही. तर आज त्या लोकांच्या घरं पडण्याला एक ऊन आहे आणि त्यांना जर भेटत नाही, ज्यांना गरज नाही आहे त्या लोकांना भेटत नाही, त्याला काही व्हॅल्यूच नाही ना. अतिक्रमणला ते असं म्हटलं तुम्ही ते करायला पाहिजे ना. तुम्ही आश्वासनं देऊन राहिले, जागा थोडी देऊ शकतो. तुम्ही नुसते आश्वासनं देऊन राहिले, जागा थोडी देऊ शकतो. द्यायला पाहिजे. ऍक्च्युली कसं आहे, जिथपर्यंत आमचे अधिकारी आहेत तिथपर्यंतच आहे ना. तुम्ही समोरच्या तुमचे जे अधिकारी आहेत समोर त्यांना तुम्ही हे करायला पाहिजे ना. तुम्ही आजपर्यंत नुसते आश्वासनं दिले. ते जिल्हाधिकारी फाईल आमची जेवढी प्रोसेस होती तेवढी आम्ही केली आहे. ते कलेक्टर ऑफिसमध्ये आहे, तुम्ही त्यांना म्हणा वाटतं. जो आमचा विषय नाही त्याला म्हणू शकत. तुम्ही आमचा ठराव घेतला, आम्ही फाईल पूर्ण क्लिअर करून कलेक्टर ऑफिसला दिली. 2 वर्ष झाली फाईल तिथे पडून. का बोलू नाही? कारण असेल ना, आम्ही थोडी कारण त्याच्याबद्दल काही त्याला तुम्ही विचारा जाऊन कारण आमचा संबंध नाही. जो विषय आमच्या इथे बोला. बरं, याचं कसं काय हॉटेलला 1-1.5 महिना लागेल. टेंडर केलं काल आम्ही पब्लिश. पहिले तिथं व्यवस्थित कंपाऊंड वगैरे झालं, स्वच्छता झाली, तर मग त्याला आपण तिथं शिफ्ट करू. लवकरात लवकर नाही करता येणार. अगोदर पहिले तिथं हे करायला लागेल ना, मटेरियल टाकायला लागेल, तो नाला बांधायला लागेल, लेवल वाढवावं लागेल, कंपाऊंड घ्यावं. लेवल वाढवायची गरज नाही. ते लोक काय म्हणत आहे, लेवल परत ते शिलायचे नाही, आपण त्याला खालून थोडं लेवल वाढवलं. खालून तो लेवल वाढवायचं, हाईट वाढवलं, खाली हाईट वाढवलं. आणि बरेचसे बरेचसे काही लोक आहेत त्यांनी तुमच्याकडे आणि नगरपालिका 2000 पासून त्यांचे निवेदन तुमच्याकडे येत नाही. ते शिफ्टिंग केलं आपण 1-2 वेळा प्रयत्न केले, पण ते झालं नाही. लोकांचा विरोध आहे. बरोबर आहे. लोकांचा विरोध आहे ना, ज्यांना आपण तिथं नेऊन राहिलो. याच्या अगोदर 2-3 वेळा नेले आहे ना, ते पुन्हा परत येतात. जेव्हा ते लिलाव झाले होते ना, त्यावेळेस त्यांना म्हणण्यात आलं होतं की शक्ती मार्केटसाठी लिलाव करण्यात येत आहे कंपनी, आणि त्यांना एक फसवणूक झाली आहे त्यांची. ठीक आहे ना, तरी आपण पूर्ण तिथं काय लोक खान वगैरे कसं आहे, त्यांच्यावर जर समजा पुन्हा तिथं लावला भाजीपाला, कारवाई केली, कारवाईच्या भीतीनं कोणी वापस तिकडे जाणारच. जोपर्यंत तुम्ही कडक ऍक्शन घेणार नाही तोपर्यंत काही तर पुन्हा येऊन लावत आहे त्याच्यावर दंड ठोका, तोपर्यंत तिथं सगळी व्यवस्था होणार नाही, कोणी जाणार नाही. म्हणून आम्ही काय केलं, सगळं तिथं जे आहे पाणी दिलं, लाईट दिले, त्यानंतर त्याची मोठ्याची उंची वाढवली, त्याला मोठं आणून जसं घालून कंपाऊंड दिलं. त्याला वेळ लागेलच ना. भरपूर वेळ लागायला कमी दिवस असते. कसं 10 वर्ष झाले आता त्याला. भोसले मॅडम होत्या त्यावेळेस 47 लाख रुपयाचा फंड जेव्हा तो झाला होता तेव्हाची गोष्ट आहे. अगोदरचं आम्हाला माहित नाही. कसं मी आल्यानंतर एवढं केलं बा, आम्ही तुम्हाला 1-1.5 महिन्यात आम्ही तुम्हाला शिफ्ट करून देऊ एवढं म्हणू शकतो. आश्वासन असं तोंडी नका की आम्ही एवढ्या ह्याच्यात करू. आता कसं आहे, ओव्हरऑल तर सगळेच म्हणतात ठीक आहे ना, नक्की 2 महिन्यात करून देतो. कमी जास्त होऊ शकतो. वेळ लागतो ना, असं तुमच्या समस्या सांगा, तुमच्या वार्डातल्या काय समस्या आहे, तुमच्या रोड सांगा, किती पाणी घुसते ते सांगा. तुम्हाला मागच काल आपण बोललो, पहिले पॉईंट 2 महिन्यात करू म्हणे. आम्हाला या सगळ्या याच्या गोष्टी पाहिजे. शौचालयाची व्यवस्था पाहिजे. शौचालय कालच सांगितलं, 4 शौचालय घेतल्यावर ते घेतले आहे सर. आम्हाला हे 4 महिना अगोदर पण माहित होतं. आम्हाला 4 महिना अगोदर पण सांगितलं होतं की आम्ही लवकरात लवकर करू. शौचालयाची गोष्ट केली होती 4 महिन्यात नाही, तुम्हाला मला 2-3 महिन्यातच काम चालू होऊन जाईल. ह्या गोष्टी नसते. काल टेक्निकल सँक्शन आलं, त्याचं वेळ लागतो. वेळ लागते पण सर प्रोसेसला वेळ लागतो. आमच्या हाती थोडी टेक्निकल सँक्शन. मॅडम 4.5 कोटीची एस्टिमेट आहे, ते टेक्निकल सँक्शन व्हायला कमीत कमी 1 महिना घेत असते. आमच्या वार्डामध्ये काय कोणाला रस्त्याने जाता येत नाही, रोड नाही बरोबर, नाल्या नाही काढत आहे लोक. काय नगर परिषद
नाल्या नाही काढत आहे, 7-8 महिने झाले नाल्याला अजून ठिकाणं नाही आहे. लोक बिमार पडत आहे. तुम्ही साजरे माड्यामध्ये राहता, गरीब राहिले असेच पडी. नगरसेवक, तुमच्या नगर परिषदेचे नगरसेवक ते चांगल्या घरात राहते तरी झालं. फक्त वोट बँक बनवायची फक्त त्यासाठी त्यांना बसवायचं. त्यांचा फक्त फायदा 400-500 रुपये वोटिंगला देऊन त्यांना फायदा भेटून द्यायचा. नगरसेवकाला म्हणा ना, माझा तर विषय तुम्हाला त्यांना अतिक्रमण कसं करायचं? अतिक्रमण आहे म्हणून आम्ही घर ठेवणार आहे. त्यांनी करून होऊ नाही पण नाही करून देत आहे. बाहर गाँव में, दूसरे गाँव में, निचले गाँव में घरकुल आहे तर सभी जात वाले को आहे. ह्या पण नाहीये. घरकुलचा विषय काढतच नाही. मग घरकुल करा म्हणून कायले काढायचा विषय मग तसं लोक पब्लिकला कायले खावलून देतात तुम्ही. गावाला घरकुल भेटत आहे. जेव्हा तुमच्या घरकुलाचे फॉर्म भरायचे होते लोकांपर्यंत तर तुम्ही आता अतिक्रम आहे म्हणते. तुमच्या हाती अतिक्रम नाही आहे नीच करणं. सर्वे करायला त्या लोकांकडे प्रत्येकाकडे दिले. त्यानंतर लोक कोणाला विचारणार आहे? मला विचारणार तुमच्या तुम्ही ना आम्ही आणखी तुम्हाला सांगितलं की 400 घर आणखी माझ्याकडे शिल्लक आहे. तुम्ही पात्र लाभार्थी आहे ना मी ती तेच आहे ना प्रॉब्लेम, तोच आहे. अतिक्रमण तुमचं नाव लिहून तुम्ही अतिक्रमण कसं रेग्युलायझेशन गेलं का तुम्ही लिस्ट दाखवा म्हणते आम्हाला. आम्ही तुम्हीच नाही करून देत आम्ही काची लिस्ट दाखवणार आहे? अतिक्रमण नाहीच मिळणार. नाहीच मिळणार म्हणजे मग अतिक्रमण म्हणजे आम्ही असंच मग आम्हाला कसं भेटायचं? काय पाहिलं तुम्ही? एवढे वर्ष तिथे किती वर्षाचे आहे का? आताचेच आहे का? याच्यामध्ये पाणी इथलं घरात दसलं तरी आमच्या येऊन नाही पाहिजे कोणी. वोटिंग घेऊ शकता आम्ही ते नाही. अतिक्रम म्हणून आम्ही त्याच्यासोबत तुमचे अधिकारी मोजमाप करायला मला सांगा तुमचे अधिकारी मोजमाप करायला आले की नाही? मला अतिक्रमणाची फाईल आहे बोलू द्या ना, बोलू द्या. आता त्यांची येऊन पण केव्हा येणार? 15 वर्ष झाले ना आता होऊन सगळं काय केव्हा होणार? प्रेशर तुम्ही आणायला पाहिजे. कलेक्टर ऑफिस मध्ये कलेक्टर परीक्षा तुम्ही आणायला पाहिजे. आम्ही कसं आणणार आहोत? आम्हाला तर सरळ ते सांगणार की तुमच्या सीओने आमच्याकडे पाठवलं, आम्हाला त्यांच्याकडून काहीच नाही रिस्पॉन्स येत, आम्ही काहीच नाही करत. आम्ही गेलो असं नाही की त्याच्याकडे गेलो नाही. प्रकरण त्यांच्याकडे पाठवल्यावर आम्ही काय रिस्पॉन्स? त्याच्यानंतर 1-2 वर्ष झाले का कलेक्टर बदलून जाते. कलेक्टर बदलून गेला की मग त्याला पुन्हा तसं तेच जुनं करत या. एखादा डॉक्युमेंट त्यांनी आता म्हटलं तुम्ही हे नाही म्हणता बुवा, हे ते देऊ होईल, ते आम्ही. होईल. तुम्ही बदलून गेल्यावर पुन्हा नवीन कोणी येईल मुख्याधिकारी पुन्हा ते मग आम्ही हेच कामं करायची. तसंच होणारच आहे आता. तुमच्या काळात होत आहे तर करून तुम्ही सांगा. याच्यात जिम्मेदार कोण आहे? पब्लिक या वस्तूसाठी जिम्मेदार कोण आहे? एवढ्या दिवसांपासून हे सगळ्या गोष्टी होऊन आहे. नाही म्हणजे म्हणण्याच्या तात्पर्य काय, तुम्ही जेव्हा मुख्याधिकारी आहे त्या परिपूर्ण गोष्टीसाठी जिम्मेदार कोण आहे? तिथले नागरिक की तुम्ही? तसं की या जे काही परिस्थिती आहे सध्या- तुमच्यापर्यंत इथपर्यंत तुम्हाला यावं लागलं याचं विषय कारण सांगा ना, विषय सांगतो मी कोणत्या विषयासाठी नेमकं. नाही. विषय म्हणजे मी तुम्हाला हेच प्रश्न विचारतोय. घरकुलमध्ये या परिपूर्ण विषयावर 500 घरापैकी मी 100 घरं दिले आहे. पात्र लाभार्थी असेल शासनाच्या GR नुसार देईन. बस एवढं होऊ शकतं. त्याच्यात काहीच एक्सक्युजन नाही. मी काय मी फायनल करतो असं काही नाही. गरज नाहीये. ज्यांच्या घरं बनलेले आहेत जो त्यांना पात्र डबल असेल द्या. त्याचं डबल देत आहे. ज्याच्या घर पक्के आहेत त्यांना डबल देत आहे आणि आमच्या घराकडे येऊन नाही पाहत आहे. 10, 15, 20, 25, 50 आमच्या 3-3 वर्षापासून करून आहे घरकुलचं. का म्हणतो हे इथपर्यंत जे विषय आले त्या वस्तूवर जिम्मेदार कोण आहे याचे उत्तर द्या. कोणता विषय? अरे आपण ज्या टॉपिकवर डिस्कशन करून राहिलो, ज्या विषयावर आपण दोघं बोलून राहिलोय, आता मला सांगा त्याच्यात तुम्ही काय केलं? एकाला मायेचं आणि एकाला बापाचं असं काम केलेलं आहे. त्याच वार्डातल्या काही घरांना तुम्ही घरकुल दिलं. दिलं आहे. आमच्याच लाईनीतल्या लोकांना आहे घर दिले आहे. डबल मजलीवाल्याला घर दिले तुम्ही. तोंड पाहून देता तुम्ही. का चौकू द्यायचं आहे? नाही म्हणा. त्याच्या मालकीचे पुरावे होते. गरीब लोक मरणार आहे का? डॉक्युमेंट कोणते लागतात?